आज होणार बहिणींचा सण साजरा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 31 डिसेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज 9,600 अधिक 21 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, कारण की 7वा हप्ता वाटप जे आहे ते सुरू झालेले आहे. नवीन जिल्ह्यांची तसेच ज्या महिलांना पैसे भेटणार त्यांची याद्या देखील जाहीर झालेल्या आहेत. आता कोणत्या महिलांना पैसे भेटणार आणि आत्ताची महत्त्वपूर्णच्या 2 अपडेट नेमकं काय असणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. आज दिनांक आहे 31 डिसेंबर आणि आज महिलांचा मोठा सण साजरा होणार आहे, कारण की आजपासूनच 7व्या हप्त्याची वाटप जी आहे ती सुरू झालेली आहे. सुरुवातीला काही महिलांच्या खात्यावर पैसेसुद्धा जमा झालेले आहेत, ट्रायल रन म्हणून किंवा हे पैसे पडतात काही पाहण्यासाठी. काल परवा दिवशी काही महिलांच्या खात्यावर पैसेसुद्धा जमा झालेले आहेत. आता महिलांची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि मकर संक्रांतीचा बोनस म्हणा किंवा मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणा शासनातर्फे महिलांसाठी आज जाहीर झालेलं आहे. आता 15 जिल्ह्यांची नावं यामध्ये आहेत. या 15 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर मग मात्र तुम्हाला आज पैसे भेटल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला संपूर्ण एकूण 1 रुपया आज भेटणार आहे. परंतु या 15 जिल्ह्यांची नावं पाहण्याच्या अगोदर आपण काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊया. जसे की तुम्हाला सर्वात आतापर्यंत माहिती झाली असेल, 20 लाख घरकुलं जे आहे ते बहिणींसाठी तयार झालेले आहेत किंवा बहिणींसाठी जाहीर झालेले आहेत. तर हे 20 लाख घरकुलामध्ये पात्र ठरण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, कोणते कागदपत्र तयार करावे लागतील आणि कोणत्या महिलांना या घरकुलाचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. तर हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला किती आहेत, तर 1.47 कोटी म्हणजे 1.5 लाख महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहे. 1.5 कोटी महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत आणि या 1.5 कोटीपैकी फक्त 20 लाख महिलांना घरकुले मिळणार आहेत. तर यामध्ये जर तुमचे नाव यायचे असेल या यादीमध्ये, तर मग मात्र तुम्हाला काही अशा गोष्टी कराव्या लागतील ज्या की कोणीही केल्या नसेल. आपली फक्त एकच इच्छा आहे, आपल्या प्रत्येक सबस्क्रायबरला घरकुले मिळावे. कारण की घरकुलाची रक्कम जी आहे ती तुम्हाला माहिती असेलही, जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये एका घरकुलाची रक्कम एवढी महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याचे चान्सेस आहेत. तर आता हे घरकुल नेमकं कोणाला भेटणार, कोणासाठी पात्र ठरणार, तर हे पहा, सर्वात पहिली अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही लाभार्थी महिला असायला पाहिजेत. म्हणजे काय, तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरलेला पाहिजे, तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला पाहिजे आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी 1 हप्ता तुमच्या खात्यावर जमा झालेलाच पाहिजे, तरच तुम्हाला ही घरकुल भेटणार आहे. आता दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट ठरते ती म्हणजे तुमची बँक अकाउंट जे आहे ते तुमच्या स्वतःच्या नावावर असायला पाहिजे, पतीच्या किंवा इतर दुसऱ्याच्या नावावर नसायला पाहिजे. जर तुमच्या नावावर स्वतःची बँक अकाउंट असेल तुमच्या स्वतःची बँकेत, तर मग मात्र हे घरकुल तुम्हाला भेटणारच आहे. आणि महत्त्वपूर्ण काही अटी आहेत ज्या की महिलांना आपण सांगू इच्छितो. ज्या महिलांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे तर अशा महिलांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे सोबतच तुमच्या नावावर कमीत कमी 1 गुंठा किंवा 2 गुंठे जरी जमीन असेल तरी देखील तुम्हाला घरकुल मिळू शकते. परंतु जर तुमच्या नावावर जमीन नसेल तरी देखील काय करायचं ते देखील मी तुम्हाला सांगतो. तर हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे 100 रुपयाचा बॉन्ड घ्यायचा आहे. समजा तो बॉन्ड आता 500 रुपयाला झाला असेल, तो बॉन्ड घ्यायचा आहे. त्या बॉन्डवर संमतीपत्र जे आहे ते तयार करायचं आहे तुम्हाला. तुमच्या समजा भावाचे किंवा पतीचे किंवा कोणाच्याही मुलाचे, तर त्या संमतीपत्रावर असे स्पष्ट लिहिलेले असेल की आम्ही यांना घर बांधण्यासाठी परमिशन देत आहोत किंवा परवानगी देत आहोत आणि हे आमच्या जागेवर घर बांधू शकतात. अशा पद्धतीचे बॉन्ड तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, अजूनपर्यंत GR तर आलेलाच आहे, फक्त आता नवीन वेबसाईट जी आहे ती अर्ज करण्यासाठी लवकरच लॉन्च होणार आहे. आणि ती वेबसाईट लॉन्च झाली की सर्वात अगोदर अपडेट आपणच आपलं चॅनल घेऊन येत असतो. आता पात्रता आणि अटी नेमकं ह्या तर आपण सांगितल्या, पहिल्या बेसिक पात्रता आणि अटी. आता इतर दुसऱ्या अटी आपण नेमकं काय असणार तर ते पाहूया. तर यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण काही अटी आहेत तर त्या पुढे दिलेल्याच आहेत आणि 15 जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणारच आहोत. आज नेमकं कोणत्या महिलांना पैसे मिळणार, तर हे पहा, आज अशा महिलांना पैसे मिळणार आहेत ज्या महिलांनी सुरुवातीला अर्ज केले होते किंवा जुलै किंवा ऑगस्ट या महिन्यादरम्यान अर्ज केले होते, तर अशा महिलांना आज पैसे मिळणार आहेत. आता एकूण रक्कम जी आहे ती किती मिळणार, तर हे पहा, तुम्हाला जवळपास 7,500, 5 हप्त्याचे 7,500 आणि सोबतच आता डिसेंबर आणि जानेवारी या डिसेंबरचे पैसे तुम्हाला देखील भेटले असतील 1,500. परंतु आता 1 जानेवारीपासून नवीन नियम लागू होत आहेत. ते म्हणजे नवीन नियम काय आहेत, तर हे पहा, ते नवीन नियम असे आहेत की तुम्हाला आता 1500 नाही तर 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि महिलांचा प्रश्न हा देखील होता, मागील पैसे येणार का, तर हे पहा, मागील एकूण 1 रुपया जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कुठल्याही प्रकारची महिला यातून वगळली जाणार नाही. परंतु काही महिला तर अगोदर वगळल्या गेलेल्या आहेत. आता त्या कोणत्या होत्या, तर ज्या महिलांनी दोन योजनेचा लाभ जो आहे तो घेतलेला आहे, तर अशा महिला योजनेतून डायरेक्ट बाद करण्यात आलेल्या होत्या किंवा वगळण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे तुम्हाला सांगतो,
जर तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर तसे कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आणि घेत नसाल तर सर मी कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाही अशी देखील तुम्ही कमेंट करायची आहे, जेणेकरून आम्हाला देखील समजेल की किती महिला ज्या त्या ओरिजिनल आहेत आणि योजनेचा लाभ घेत आहेत किंवा नाहीत. तर आता हे 21 रुपये तर आता कन्फर्म झालेलं आहे. महिलांचा आज 31 डिसेंबर अत्यंत आनंदाचा दिवस महिलांसाठी असणार आहे आता. आणि या 3 गोष्टी करायच्या आहेत की ज्या 3 गोष्टी केल्याच्यानंतर पैसे तुमच्या खात्यावर डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहे. तर यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे काय, तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही हे एकदा चेक करायचे आहे. आणि चेक झाल्याच्यानंतर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे तुमचे बँक अकाउंटवर कुठल्याही प्रकारचा होल्ड म्हणा किंवा काही अडचण म्हणा किंवा KYC अपडेट नाही अशा जर काही अडचणी असतील तर त्या देखील सॉल्व करून टाका. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुम्हाला एकदा तुमचा स्टेटस चेक करायचा आहे. लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर तुम्ही चेक करू शकता आमचा फॉर्म ओके आहे का, किंवा जिथे फॉर्म भरला त्या ठिकाणी तुम्ही ते चेक करू शकता. आणि त्यामुळेच आता तुम्हाला नवीन अपडेट देखील लवकरच आपण घेऊन येणार आहोत आपल्या चॅनलवर. आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे अखेर नवीन यादी जी आहे ती तयार झालेली आहे किंवा जाहीर झालेली आहे. आणि आज सांगितल्याप्रमाणे आज दुपारपासूनच पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. आणि हे पैसे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. परंतु यामध्ये जर पात्र ठरायचे असेल तर तुमच्यामध्ये सर्वात अगोदर टप्प्याटप्प्याने पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहे. तर यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे 15 जिल्हे जे आहेत ते सुरुवातीला आहेत. आणि 15 जिल्हे पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्या पुढे काही जिल्हे आहेत त्या ते पुढे कोणते जिल्हे असतील तर ते देखील आपण त्या जिल्ह्यांची यादी आणि कोणाला पैसे भेटणार ते देखील आपण लगेच पाहूया. तर या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता 15 जिल्हे जे आहेत ते आज वाटप होणार आहे. यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का नाही एकदा चेक करा, जेणेकरून तुम्हाला देखील कुठल्याही प्रकारची अडचण म्हणा किंवा दिरंगाई म्हणा तुम्हाला पैसे भेटण्यास होणार नाही. तर यामध्ये सर्वात प्रथम सुरुवात होणार आहे रायगडपासून, त्याच्यानंतर सातारा आहे, त्याच्यानंतर सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, तसेच धुळे, अकोला आणि बीडमध्ये देखील आज पैसे येऊ शकतात. कारण की 15 अत्यंत मोठ्या जिल्ह्यांची यादी आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि ती यादी आपण तुम्हाला ॲज इट इज म्हणजे जशी आली आहे तशीच तुम्हाला सांगितलेली आहे. भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर पुढे अडचण येईल का काही किंवा आमचे फॉर्म जे आहे ते रिजेक्ट होणार का. तर हे पहा, कुठल्याही महिलेचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होणार नाही. आणि 7वा हप्ता जे वाटप जे आहे ते आजपासूनच वाटप सुरू झालेले आहे. आता 9,600 रुपये कोणाला येणार, तर हे पहा, ज्या महिलांना सुरुवातीला काही हप्ते भेटले नव्हते किंवा काही हप्त्यापासून वंचित राहिलेले होत्या तर अशा सर्व महिलांना पैसे ज्यांची मागील हप्ता असेल 2100 रुपये असतील किंवा आता गॅसचे पैसे देखील भरपूर महिला विचारतात, सर अन्नपूर्णा योजनेचं काय झालं किंवा गॅसचे पैसे आम्हाला कशामुळे आले नाही. तर हे पहा, गॅसचे पैसे येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुमच्या नावावर जर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर तुम्हाला गॅस बुकिंग करूनच भरायचा आहे. आणि बुकिंग करून गॅस भरल्याच्यानंतर तुम्हाला सबसिडी म्हणा किंवा काही म्हणा तर एकूण 3 गॅस सिलेंडरची सबसिडी तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. आता हे 3 गॅस सिलेंडर एक सोबत होणार का, तर हो, हे सर्व पैसे एक सोबत तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. परंतु यामध्ये जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण म्हणा किंवा काही जर पाहिजे नसेल तर मग मात्र फक्त बुकिंग करून गॅस भरा, पैसे तुमच्या खात्यावर 100% जमा होऊन जातील. आता काही महिलांचा प्रश्न होता, सर आमच्या जिल्ह्याचे नावं तर तुम्ही सांगितले, पात्रता आणि सर्व गोष्टी सांगितल्या, परंतु मग मागील पैसे येणार का. तर हे पहा, मागील पैसे कोणाचे येणार आणि कोणाचे नाही येणार तर ते देखील आपण पाहूया. तर हे पहा, मागील पैसे अशाच महिलांचे येणार आहेत ज्या महिला योजनेसाठी पात्र आहेत, इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीत अशाच महिलांना मागील पैसे येणार आहेत. जर 2 योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला येणाऱ्या काळातील KYC करून तुम्हाला वगळण्यात येणार आहे. आणि वगळल्याच्या नंतर मग मात्र तुम्हाला 1 रुपयासुद्धा भेटणार नाही. आणि सध्याही तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता. आता ते स्टेटस अशा पद्धतीने चेक करायचे तर सर्वात प्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजना या ऑफिशियल वेबसाईटवर लॉग इन करायचे आहे. आणि लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही कुठून फॉर्म भरला आहे किंवा तुम्हाला पैसे आतापर्यंत किती भेटले आहेत संपूर्ण एकूण एक माहिती जी आहे ती वेबसाईटवर भेटणार आहे. आणि जर तुम्ही तर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल आणि त्यांच्या ते निदर्शनास आले असेल तरी देखील तुम्हाला ते वेबसाईटवर तसे कळणार आहे. संजय गांधी असेल, निराधार योजना असेल किंवा कुठल्या योजनेचा जर तुम्ही 2 योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लगेच ते समजून जाणार आहे. आता अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे उद्या किंवा आज दुपारीही एक नवीन व्हिडिओ आपला येत आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अत्यंत 2 मोठे अपडेट भेटणार आहेत, जे की 2 नवीन योजना ज्या आहेत ते जाहीर झालेल्या आहेत. आणि 2 नवीन योजना नेमकं कोणत्या असणार, कशा पद्धतीने तुमच्या त्यासाठी अर्ज करता येणार, तुम्हाला संपूर्ण माहिती 2 नवीन योजनेची आज दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत आपल्या चॅनलवर येणारच आहे. त्यामुळे नवीन असाल ना सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करत जा, जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन अपडेट असतील किंवा
काही माहिती असेल तर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि कुठल्याही प्रकारचा उशीर आपल्याकडून तरी होणार नाही. परंतु तुम्ही लाईक करायला मात्र उशीर करायचा नाही. डायरेक्ट लाईक आणि सबस्क्राईब करून टाकायचे आहे, जेणेकरून तुम्हाला 2100 रुपये असतील किंवा इतर राहिलेले हप्ते असतील सर्व एकूण ₹1 जो आहे तो भेटणार आहे. आणि ज्या महिलांना पैसे भेटले नाहीत अशा महिलांसाठी देखील आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, तर अशा सर्व मोठ्या यांना आपण मेसेज देखील ईमेल देखील करणार आहोत की एवढ्या महिला राहिल्या आहेत आणि तुम्ही लवकरात लवकर दक्षता घ्यावी आणि या महिलांना त्यांचा एकूण ₹1 जो आहे तो वाटप करून टाकावा, अशी विनंती देखील आपण वरच्या लेवलला करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी तुमचे नाव व जिल्हा कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.